राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। ओबीसी प्रवर्गातनं सगळे सोयऱ्यांचं आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी सरकारला 24 फेब्रुवारी पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता। पण अजूनही सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्यानं मराठा समाजाकडून आज राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। रास्ता रोकोमुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली, तर बीड जिल्ह्यातील पेंडगावमध्ये सोलापूर धुळे मार्गावरील आंदोलनामुळे या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नांदेड नागपूर महामार्गावर सुद्धा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। परंतु या सगळ्यामध्ये आधीच्या आंदोलनांना जसा प्रतिसाद मिळाला तसा प्रतिसाद आज मिळताना दिसला नाही, अशा चर्चा होत आहेत। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असणारे अजय बारस्कर यांनी जरांगेंवर खोटेपणाचे गुप्त बैठका घेतल्याचे आरोप केले। हा सिलसिला अजूनही चालूच आहे। जरांगेंनी सुद्धा बारस्करांवरती विनयभंग केल्याचे, 300 कोटींची फसवणूक केल्याचे प्रत्यारोप केलेत। त्यानंतर पिक्चर मध्ये आल्या तर संगीता वानखेडे त्यांनी जरांगेंच्या मागे शरद पवार असल्याचा गंभीर आरोप केला। एकंदर मराठा आंदोलकांमध्ये फूट पडलीये असं चित्र निर्माण झालं। पण फक्त एवढंच कारण जरांगेंना बॅकफुटवर घेऊन जातं का? तर नाही। गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अनेक घडामोडी जरांगे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न बॅकफुटवरती ढकलताना दिसतात। हे नेमकं कशावरून म्हणता येतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। जरांगे बॅकफुटवरती जायला लागलेत असं म्हणण्याचं पहिलं कारण आहे अर्थात बारस्कर आणि वानखेडे यांनी लगावलेले आरोप। 21 फेब्रुवारीला अजय बारस्कर यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत जरांगेंवरती निशाणा साधला होता। मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही, जरांगे हेकेखोर आहेत, कोणत्याही शब्दावरती अडून राहायचं, आमचा समाज खूप भोळा आहे। जरांगेंनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, तो मी सहन करणार नाही। मला तिथे म्हणाला संतविंत गेले खड्ड्यात। 23 डिसेंबरला गुप्त मीटिंग यांनी काही सोबत केली आहे। जरांगेला काडीची अक्कल नाही असं म्हणत 15 मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या असं तो म्हणतो। यांसारखे घणाघाती आरोप बारस्करांनी जरांगेंवरती केले। तर दुसऱ्याच दिवशी संगीता वानखेडे नावाच्या महिलेने जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचं म्हटलं होतं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरती हल्ले झाले की हा लगेच गुन्हे मागे घेण्याची मागणी करतो। जे शरद पवारांना हवंय तेच या माणसाला पाहिजे। या सगळ्या मागे शरद पवार आहेत असे आरोप संगीता वानखेडेंनी केला। जरांगेंवरती आरोप करणारी बाबूराव वाळेकर नावाची व्यक्ती आणखी एक पुढे आली, जिनं आंदोलनात राजेश टोपे यांच्या सांगण्यावरून लोकांवरती दगडफेक करायला लावली। पुढे काही घटना घडली तर लोकांवर दगडफेक करण्याच्या सूचना जरांगेंनी दिल्या होत्या असं म्हटलंय। आता या सगळ्याचा परिणाम म्हणजे जरांगेंच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केल्यानं कुठेतरी मराठा समाजात जरांगेंच्या भूमिकेविषयी शंका निर्माण होतीये। याशिवाय बारस्करांनी जरांगेंवर तुकाराम महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केल्याने मराठा समाज जरांगेंच्या विरोधात जाईल का, हाही मुद्दा उपस्थित होतो। त्याचबरोबर इतके दिवस भुजबळांसारखे सत्ताधारी गटातले नेते या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप करत होते। मात्र आता मराठा आंदोलनात सहभागी असणाऱ्या महिलेनेच यामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप केल्याने या आरोपांना बळ मिळताना दिसतंय। महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जरांगेंच्या विरोधात कुठल्याही नेत्याने टीका केली तर त्या नेत्याला मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत होता। जेव्हा भुजबळांनी जरांगेंचा एकेरी उल्लेख केला तेव्हा देखील त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता। मात्र आता बारस्कर आणि वानखेडे यांनी जरांगेंचा एकेरी उल्लेख केल्यानंतर, त्यांच्यावरती आरोप केल्यानंतर तेवढ्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या नाहीत। अजय महाराज बारस्कर यांच्यावरती काही नागरिकांनी हल्ला करायचा प्रयत्न केला, पण त्या व्यतिरिक्त मराठा समाजाकडून फारशा काही प्रतिक्रिया उमटलेल्या दिसत नाहीयेत। त्यामुळेच जरांगेंच्या सोबत आंदोलनासाठी लढणाऱ्या सहकाऱ्यांनी जरांगेंवरती आरोप करून कुठेतरी जरांगेंची विश्वासार्हता कमी केली आहे असं म्हणता येतं। जरांगे बॅकफुटला जातात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांचं तिसरं उपोषण आणि आंदोलन। आधी मराठवाड्यापुरती असणारी कुणबी आरक्षणाची मागणी जरांगेंनी सरसकट मराठ्यांना म्हणत महाराष्ट्रभर पसरवली। नंतर सगळे सोयऱ्यांचा मुद्दाही ऍड झाला। थोडक्यात सतत बदलणाऱ्या मागण्या हा कळीचा मुद्दा झाला। दुसरीकडे लाखो मराठा बांधवांचा मोर्चा घेऊन जरांगे नवी मुंबईच्या वेशीवर धडकले होते। आरक्षण मिळाल्यानंतर जल्लोष करायला आणि नाही मिळालं तर उपोषणासाठी आझाद मैदानावरती जाणार असं सांगण्यात आलं। मात्र 27 जानेवारीच्या पहाटे मंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेत जरांगेंनी आंदोलन थांबवण्याची घोषणा केली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडवलं, अधिसूचना स्वीकारली। थोडक्यात काय तर मराठ्यांना आरक्षण मिळाले, सरकारने सगळ्या मागण्या मान्य केल्यात अशी परिस्थिती तयार झाली। मराठ्यांनी अगदी गावोगावी जल्लोष सुद्धा केला। मात्र त्यानंतर हा अध्यादेश नाहीये तर अधिसूचना आहे याची वल्गना व्हायला लागली तेव्हा सगळंच वातावरण फिरलं।
सरकारने मराठा समाजाला फसवलं हा मेसेज लोकांपर्यंत गेला। पण या सगळ्यात जरांगेंनी सरकारसोबत बोलताना, त्यांच्याकडून अधिसूचना घेताना सगळ्या गोष्टींची खात्री का केली नाही हा प्रश्न सुद्धा मराठा समाजाकडून उपस्थित झाला। त्यानंतर पुन्हा 10 फेब्रुवारीला उपोषण जरांगेंनी चालू केलं। या उपोषणानंतर अध्यादेश निघावा अशी मागणी जरांगेंकडून करण्यात येत होती। मात्र सरकारने मराठ्यांना 10% स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली। राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये 10% आरक्षण देणार असं विधेयक राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सादर केलं आणि एकमताने मंजूरही करण्यात आलं। त्यामुळे ओबीसी कोट्यात नसलं तरी आरक्षण तर मिळालंय या भावनेतनं बहुतांश मराठा समाजाला दिलासा मिळाला। त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र नको असं म्हणणारा समाजही खुश झाला आणि स्वतंत्र आरक्षण मिळाल्यानं ओबीसी समाजाचा विरोध होण्याची भीतीही संपली। मात्र मनोज जरांगेंनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आणि आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा जरांगे हे वैयक्तिक स्वार्थासाठी आंदोलन करतायत का अशा चर्चा चालू झाल्या। जरांगे बॅकफूटला पडलेत असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे सरकारकडून जरांगेंना पूर्वी इतकं महत्त्व दिलं जात नाहीये। 1 सप्टेंबरला अंतरवली सराटी इथं झालेल्या लाठीचार्ज नंतर मराठा आरक्षण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर हायलाइट झालं। त्यानंतर जरांगेंनी केलेल्या उपोषणामुळे कुठेतरी जरांगेंचं महत्त्व चांगलंच वाटलं। मराठा आरक्षणासाठी मराठा नेतृत्व मिळाले अशी भावना लोकांमध्ये तयार झाली। उद्धव ठाकरे, शरद पवारांपासून संभाजी महाराज अशा सगळ्याच महत्त्वाच्या लोकांनी जरांगेंच्या भेटी घेतल्या। मराठा समाजाने सुद्धा जरांगेंना अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं। त्यामुळे सरकारला जरांगेंच्या मागण्यांपुढे झुकावं लागलं। शिंदेंनी स्वतः जरांगेंची भेट घेत त्यांना आरक्षणाचा शब्दही दिला। मात्र शिंदे समितीचं सर्वेक्षण पूर्ण न झाल्यानं राज्य सरकारने मुदत वाढवून मागितली। मुदत वाढून सुद्धा आरक्षण काही मिळालं नाही म्हणून जरांगे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले। तेव्हा देखील जरांगेंना पुन्हा आरक्षणाचं आश्वासन देऊन त्यांचं उपोषण सोडवण्यात आलं। त्यानंतर सगळे सोरे आणि ओबीसी कोट्यातूनच आरक्षण देण्यावरून आरक्षणाचा प्रश्न अडकून पडला। मग जरांगेंनी थेट मोर्चा काढून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला। त्यांचा मोर्चा वाशीपर्यंत गेलेला असताना सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य करत आरक्षणावरती शिक्कामोर्तब केलं। यावेळी शिंदेंनी आरक्षणासंबंधीतली अधिसूचना जरांगेंना सोपवली। राज्य सरकारने आपल्या आश्वासनानुसार आरक्षण तर दिलं, मात्र ते जरांगेंनी केलेल्या मागण्यांनुसार ओबीसी कोट्यातनं नाही तर त्यानंतर स्वतंत्र 10% आरक्षण। त्यामुळे नाराज झालेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली। या उपोषणादरम्यान अनेकदा त्यांची तब्येत बिघडली, त्यांच्या नाकातनं रक्तही आलं। मात्र यावेळी सरकारने आधीसारखी जरांगेंची दखल घेतली नाहीये किंवा सरकारकडून कोणत्याही प्रतिनिधीने किंवा मंत्र्यांनी जरांगेंची समजूत घालण्यासाठी त्यांना पाठवण्यातही आलेलं नाहीये। या सगळ्यामध्ये जरांगेंना अगदी कोर्टाकडून सूचना आली, मात्र राज्य सरकारमधून कोणीच आलं नाही। त्यामुळे आता सरकारने सुद्धा जरांगेंकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतलीये का असा प्रश्न निर्माण होतोय। एकूणच हे 3 मुद्दे पाहिले तर सुरुवातीच्या काळात मराठा समाजाने डोक्यावर घेतलेले जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न या गोष्टी आता मात्र बॅकफुटवर पडतायत असं चित्र दिसतंय। तुम्हाला काय वाटतंय? जरांगे पाटलांची विश्वासार्हता आता कमी होतीये का, की त्यांच्या विरोधात मुद्दाम बदनामीचे कट रचले जात आहेत? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा।